जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील तरोडा बुद्रुक येथील शेत शिवारामध्ये काही हरिण काडवीट मृतावस्थेत पडली असल्याची माहिती जळगाव जामोद वन परिक्षेत्र अधिकारी यांना मिळाल्यावरून घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे 6 काडवीट मादी व 4 नर जातीचे हरिण मृतावस्थेत आढळून आले। शेगाव, जळगाव जामोद या तालुक्यात हरिणांचा वावर असून या तालुक्यांमध्ये जंगलबंदी असल्याने प्राण्यांची संख्या जास्त आहे। यामुळे या परिसरात शिकाऱ्यांचाही वावर आहे। यामध्ये शनिवारी जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील हरिणाचे मृतदेह पडून असल्याचे समजताच वन परिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता सदर शिवारातून 6 काडवीट मादी जातीचे आणि नर जातीचे हरिण मृतावस्थेत मिळून आले। सदर प्राण्यांचे शव गोळा करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला। यावेळी सदर हरिणाचे शवविच्छेदन करण्यात आले। सदर प्राण्यांचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर शरीराचे भाग गोळा करून सदर नमुने सीलबंद करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। हरिणांचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला याचा शोध घेतला जात आहे। हरिणांवर विष प्रयोग करण्यात आलेला असून सदर घटनेला स्थानिक वनपाल दंडे जबाबदार असून त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे नेते गजानन वाघ यांनी केली आहे। काल जळगाव जामोद तालुक्यातील पुरणगाळ खुर्द व तरोडा या शिवारामध्ये फॉरेस्टच्या 12 हरिणी या मृत्यू अवस्थेत आढळलेल्या आहेत। त्या ठिकाणी कुठल्या तरी माथेफिरू शेतकऱ्याने शेतामध्ये पाण्यामध्ये विष घालून त्या 12 निरपराध निर्जीव यांचा जीव घेतलेला आहे व त्या संदर्भामध्ये मी आज जळगाव जामोदचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री कठारिया साहेब यांची भेट घेतलेली आहे। त्या भागाचे जे दरोगा आहेत दंडे नावाचे व्यक्ती ते दिवसभर कुठली गाडी लाकडाची भरून येते, कुठला लाकूड कटून जाते व कुठल्या याला लागतात त्याला दिवसभर दंडे नावाच्या दरोगाला तो धंदा आहे। तोड्याशिवाय कुठलंही काही करत नाही आणि मी आरोप साहेबांना ते सांगितलं त्याला निलंबित करा, कारण आज 12 हरिणी मारलेल्या आहेत। त्या परिसरामध्ये कधीही त्यांच्या परिक्षेत्रामध्ये ते फिरत नाही, फक्त रस्त्यानं फिरून कुठली गाडी लाकडाची भरून येते, कटाई झाल्यानंतर ते कोणत्या ठिकाणी जाते, त्याचे किती पैसे येतात, हा एकमेव कार्यक्रम या ऑफिसचा त्या दंडे नावाच्या दरोगाचा सुरू आहे। आणि जर त्या 7 दिवसाच्या आत जर कठारिया साहेब किंवा DFOनं जर निलंबित केलं नाही तर जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं या कार्यालयाला कोविड-19च्या आधीच लावून तालाठोको आंदोलन करण्यात येईल। जो प्रकार घडलेला आहे, जो कोणी माथेपुरू शेतकरी असेल त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आरोपीकडे केलेली आहे। त्यांनी जर 2-4 दिवसात कारवाई केली नाही तर त्यांच्यासुद्धा विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन उभारण्यात येईल। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।